गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, येळकोट, जय मल्हार, हर हर महादेव, हर हर महादेव. चला आता घरच्यांना बाय करूया. त्याचे झोपलेत. चला निघूया. हा मस्त निघूया. एक नंबर. आता वाजलेत थांबा एक मिनटं. आता आय थिंक वाजले बघूया घड्याळाचा टाईम किती झाला आहे चेक करूया. 5:45 झालेत. आपण स्टार्ट केली जर्नी आपल्या घरापासून, कशिश पार्कपासून. आज आपल्याला छोटीशी राईड करायची आहे आपल्या सह्याद्रीमध्ये. खूप मजा आहे. सूर्य उगवलेला आहे आपल्या मागे. आता खूप लांब आहे. पुढे गेल्या ओके. मूव्हिंग टुवर्ड नाशिक हायवे. नाशिक हायवेवरून आपल्याला निघायचं आहे आपण तिया नाक्याला आहे. आणि तिया नाक्यावर आपण लेफ्ट मारतोय. सध्या ट्रॅफिक नाही आहे तर खूप मजा येते. गाडीला चांगलं पळवतात आपल्याला. गाडी आता मी सध्या ग्लव्स नाही घालते पण पुढे गेल्यावर मी ग्लव्स घालणार आहे. जसं गरमी वाढेल तसं आपल्याला स्पेक्स पण घालायचे. गाडी खेळ चालल्यावर कॉन्फिडन्स राहतो आणि मजाही येते गाडी चालल्यावर. आपण कल्याण फाट्याच्या जवळ आलेलो आहे. कल्याण फाट्याजवळ आपण राईट मारली. कल्याण फाटा जातो. कल्याण फाटा टर्न मारतो आपण. आणि लेफ्टला आपण जातो भिवंडी साईडला.
या भिवंडी किंवा मुंब्रा साईडला हा रस्ता तिकडे असतो आणि स्ट्रेट आपण नाशिक. आता आपल्याला इथे माळशेज घाटला आपल्याला कल्याणला शिफ्ट करायचं आहे राईट साईडला. मित्रांनो आता आपण कल्याणच्या ब्रिजवर आहे आणि इथून आपण आता लेफ्ट घेणार आहे अहमदनगर रोडला. सुंदर एकदम सकाळ झालेली आहे. 7:45 झालेले आहेत. हां 7:45 आहे 7:30 झालेत आणि सूर्य आता माथ्यावर यायला लागला आहे. सूर्य देवता तापायच्या आधी आपल्याला सिटी सोडावी लागणार लोकल. सगळ्याचे राईड म्हणजे एक नंबर. आज आपल्याला माळशेज घाट जायचं आहे आणि ते जायच्या आधी आपल्याला आपल्या महाराजांचं आशीर्वाद घ्यायचा आहे. समोर आपल्याला दिसत आहे आपले अश्वारूढ धारण केलेले छत्रपती शिवाजी महाराज. खूप सुंदर. महाराजांना बघितलं की अंगावर शहारे येतात आणि असं कोणी नसेल महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराजांचं नाव स्मरण केल्यावर त्याला पूजा येणार नाही. चला तर आपण निघूया नगरला. आता आपण निघालोय. हां मी सांगितलंच आहे माळशेज घाटला आपण का चाललोय. माळशेज घाटला जाण्याचा उद्देश आहे की आज आपल्याला हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई वन्यजीव अभयारण्य आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे आणि तिकडचे जितकेही गड किल्ले असतील टुरिस्ट स्पॉट असतील मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी आता आपण चाललो आहे पावसाच्या आधी. सध्या आपल्याला वेगळी सुंदरता दिसणार आहे पावसाच्या आधी आणि पावसानंतर पावसाच्या वेळी आणि पावसानंतर जी सुंदरता असते ती तर काही सांगू नका. एक नंबर वाखायला जाऊ असते ती आपल्याला किती काही कमी. येस दिसतंय हिमालयन एक्सपर्ट. चला 46 रूल्स पाळायचे आपण. सकाळ सकाळी कल्याण का नमस्कार. एक नंबर. कल्याणला आता आपण क्रॉस करतो सकाळ सकाळी आणि मजा येते. अशी खाली खाली रोड भेटत नाही आपण कल्याणला. हे विशेष आहे. परत सिग्नल भेटला आहे. चला आता आपण ब्रिज मुरबाडचा ब्रिजच्या जवळ आलो आहे. मुरबाड ब्रिज आणि आय थिंक ही कुठली नदी आहे. आय थिंक भातसा असेल. भातसा. हो भातसाच आहे. हे भातसाचं पाणी आहे. आता आपण क्रॉस करतोय मुरबाड. चला आता मजा येणार आहे. रस्ते चांगले असतात इकडे आणि चांगले टर्न्स असतात रे. शिस्तमध्ये निवली गावाला इथं टर्न्स खूप चांगले आहेत. म्हणजे एवढे शार्प पण नाही पण एकदम मस्त स्मूथ टर्न्स आहेत त्यामुळे चालवायला मजा येते. आता गावाला आहे आणि मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आहेत त्यामुळे काळजी घ्यायची. गाडी पळवायची म्हणजे पळवायची नाही येण्यासारखी. रिस्पॉन्सिबल पर्सन व्हा. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. चला रस्ता एन्जॉय करा. ओके गावाचा रस्ता आहे. छान झाडं मोकळं रान छान हवा. आता परत रोडचं काम चालू आहे तर हळू घ्या. ऑफ रोड तर आपल्याला पाहिजे त्याशिवाय मजा नाही. कारण ऑफ रोड शिवाय मजा नाही. थोडंसं रस्ते कच्चे असलेले
बरं, तेवढाच आपला कॉन्फिडन्स वाढतो गाडी चालवायचा. जोरात चालू आहे पावसाच्या आधी. आता आय थिंक हार्डली 20 दिवस उरले पावसाला, त्यामुळे काम मला वाटतं होऊन जाईल पावसाच्या आधी. हा ओव्हरटेक करतोय बघ आता. काय गरज आहे एवढं स्पीडने गाडी घ्यायची गरज आहे का? पण ओव्हरटेक करायची असते, मजा घ्यायची असते लोकांची आणि स्वतःची पण घ्यायची असते मजा. नेम चुकला की विकेट पडला, त्यापेक्षा आपलं गाडी सेफ ड्राईव्ह करा. आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. घरी आपले वाट बघतायत. उगीच गाडी पळवणं आणि लोकांना स्वतःला त्रास देणं, रूल्स न पाळणं हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. सावधान. आता जरा गाडी पळवायला मजा आहे. एक नंबर. हा, सुंदर हवा. कधीपासून हवा भेटत नव्हती. सगळे झाडं एकदम वैरान दिसत आहेत, सगळे पानं पडले दिसतात. बस काही दिवसाचा फरक वेळ आहे. आता एकदा पाऊस चालू झाला का इकडं येणं म्हणजे एकदम कुठेतरी आपण टुरिस्ट एकदम बाहेर घ्यावी आलो असं वाटतं. सुंदर आहे माळशेजगडचा हा रोड, मुरबाडचा. आणि इथं गाडी चालवायची तर अजून मजा येते. बाजूला दोन्ही झाडं, त्याच्या सावलीमध्ये गाडी चालवणं म्हणजे एक वेगळीच ऊर्जा भेटते. म्हणून मला माझा माळशेजगड खूप आवडतो. माझा माळशेजगड, माझं नगर खूप सुंदर. असं सगळं सुंदर आहे. महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आपलेच आहेत, पण त्यातून आपला मनाला सॉफ्ट कॉर्नर असणारा माझा नगर. तिकडे जास्त वेळ जाऊ शकलो नाही, पण आता हळूहळू एक्सप्लोर करायचं चालू केलं आहे. गावी जातो कधी कधी. आता रस्ते बघा, रस्ते एकदम भारी. इकडे रस्ते मोठे करायला चाललंय सध्या. आणि हा, रस्ते आता चांगले होतीलच, कारण जेवढे मोठे करणार तेवढे वाहतूकसाठी चांगले आहे. ट्रॅफिक कमी होईल आणि मोठ्या गाड्या जाण्यासाठी खूप चांगले आहे. गाडी पळूया, लय झालं असतो आता. ओके, आता आपण आलेलो आहे टोकावडे गावात. टोकावडे गाव शेवटच्या ज्या पुढे सगळं माळशेजगड चालू होणार आहे. तुम्हाला दिसत असतील समोर डोंगर दिसत आहेत, भैरवगड दिसतोय. भैरवगडचा टोक दिसतो आपलं. आज मी निवांत चालवतो गाडी, काही पळवत नाही गाडी. मजा येते एकदम. मी आणि आपली राईड एन्जॉय करू. डोंगरांची रांगा दिसत आहेत सह्याद्रीच्या
माळशेज घाट दिसतो आपल्याला सुंदर. असं वाटतं कोणीतरी नक्षीकाम केलेलं आहे, एवढं सुंदर ड्रॉइंग काढलेलं आहे. असं जवळ जाऊ आपण अजून मजा येईल. चला पुढे भेटूया. गप्पा मोरया. चला आता माळशेज घाट चालू होतोय. चला पाठी वैशाखेरे गेलं. वैशाखेऱ्याच्या पुढे आता माळशेज घाट चालू होतोय. आता इथं मजा येणार आहे. घाटामध्ये चांगले वळण आहेत, सुंदर घाट माळशेज घाटमध्ये. पावसामध्ये एकदम सुंदर आणि एकदम मनरम्य वातावरण असतं इकडे. गाडी चालवताना असं वाटतं आपण आपल्या देशात चालवत नाही आहे, बाहेर जाऊन चालवतो. एवढं सुंदर वाटतं. आणि उन्हाळ्यात पण तशीच मजा आहे. प्रत्येकाच्या प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक मजा असते. ती फक्त आपल्याला घ्यायची असते. उगीच कंप्लेंट करत राहायचं नाही की बाबा उन्हाळ्यामध्ये असं. आपलाच महाराष्ट्र आहे, आपलेच घाट आहेत सगळे. त्या घाटावरच भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. सह्याद्रीने आपल्याला वाचवलेलं आहे. महाराजांच्या काळामध्ये हे घाट म्हणजे आपला जीव होता. मुघलांना, अजून भरपूर शत्रूंना, इंग्रजांना, डचना, पोर्चुगीजांना या सह्याद्री घाटानेच आणि महाराजांच्या मावळ्याने आणि महाराजांनी खूप चाटलेली आहे. तर ह्या घाट आपले इतिहास जाणून आहेत आणि या इतिहासाला आपण जपायचं आहे. पुढे गेल्यावर आपल्याला प्राचीन नाणेघाट भेटतो, जो आपल्याला जुन्नरपर्यंत घेऊन जातो. आणि तिथे पण आपले भरपूर 4-5 किल्ले आहेत. तिथे तुम्ही बघता की जीवदान किल्ला दिसतोय. हो बघा, जीवदान किल्ला सुंदर एकदम. त्याच्या बाजूला भैरवगड, मोरोशीचा भैरवगड या जीवदान किल्ल्याचा आपल्याला वानरलिंगी सुरका पण दिसतोय. हो हो, वानरलिंगी सुरका एक नंबर. थोडं दुःख आता पण सुंदर, एकदम सुंदर वातावरण आहे. आपली लालपरी आलेली आहे. लालपरीचा नादा लागायचा नाही हे लक्षात ठेवा. त्यांना जाऊ द्यायचं पुढे किंवा त्यांना रस्ता द्यायचा, कारण त्यांचं ड्रायव्हिंग स्किल्स आपल्यापेक्षा खूप भारी आहे. जीवन केला काय छान दिसतोय. हां, मी काय म्हणतो, नाणेघाट चालू होतो इथून. आणि नाणेघाट हा प्राचीन काळी मार्ग आहे. सातवाहन काळात जास्तीत जास्त वापर झालेला मार्ग आहे. आणि नाणेघाट हा वरती जुन्नरपर्यंत येतो. अजूनही गावकरी इकडचे जे आहे, टोकावड्याचे आहेत, जे मुरबाडचे आहेत काही, ते हा मार्ग अजूनही वापरतात दळणवळण करण्यासाठी. आणि जर तुम्ही नाणेघाटवरून वरती गेले तर तुम्हाला ते प्राचीन मार्ग भेटेल. आणि तिथे लेणी पण दिसतील, जिथे आय थिंक शिलालेख कोरलेले आहेत त्या गुफांमध्ये. आणि नाणेघाट म्हणतो कारण तिथे एक आपलं त्या काळी टॅक्स कलेक्शन व्हायचं. टॅक्स कलेक्शनसाठी तिथं रांजण पण आहे, जे अजूनही तिथं आपल्याला बघायला भेटेल जर आपण गेले तर. तर बघा, इथं आपल्याला औषधी रस्ता बघा कसा आहे, एक नंबर रस्ता. असं वाटतं की रस्ता आपल्याला सापा हा का वर खाली लागतो, नागमुडी वरसारखा. एक नंबर. हीच तर निसर्ग आहे. पावसामध्ये तर हे खुलून निघतं बाबा. हे वातावरण म्हणजे आपल्याला असं वाटतं इथं गाडी चालवत राहावं, एवढं सुंदर वातावरण आहे. आता कसं वाटलं आपल्याला रस्ता खाली जाऊन वरती जातोय, असं नाही आहे. रस्ता हा स्ट्रीट चाललाय. हे तर चकवा असतो इकडे माळशेज घाटामध्ये. रात्री गाडी चालून बघा, मला चकवा लागणारच. म्हणजे चांगल्या अर्थाने, असं भूताबिताचं काही नसतं, पण रस्ते असेच वर खाली रस्ते आहेत आणि थोडे थोडे टर्न्स आहेत. म्हणून माळशेज घाट हे काही म्हणा सगळ्या घाटांमध्ये राजा आहे माळशेज घाट. पावसामध्ये तर माळशेज घाट एकदम सुंदर वाटतं. आता तुम्ही बघितलं माळशेज घाट तर एकदम बेलाग घनदाट तर नाही म्हणता येणार, पण एकदम रॉ दिसतात तुम्हाला माळशेज घाट सध्या. हे भाई ट्रकवाल्या, चल लवकर पुढे, थांबू नको मध्ये. घाट चालू झालेला आहे आणि आता आपण घाट हळूहळू सर करत आहे.
आपण आपल्या स्पीडने गाडी चालवायची, मजा येते एकदम, काही घाई नाही आपल्याला. पूर्ण दिवस पडला आपण संध्याकाळपर्यंत पोहोचू तरी काही इश्यू नाही आहे. आपली मोठी राईड व्हायच्या आधी ही राईड आपली खूप महत्त्वाची आहे, ही सक्सेसफुल होणे गरजेची आहे. त्यामुळे आता माझा जो रूट आहे ते तुम्हाला सांगितलंच आहे. माझा रूट हा माळशेज घाटवरून ओतूरपासून आपल्याला आत निघायचं आहे राजूर साईडला इगतपुरीपर्यंत, आणि इगतपुरीहून परत खाली नाशिकच्या घाटाने कसा घाटाने खाली यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय नेमकं बघायचं आहे, नेमकं आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई वन्यजीव अभयारण्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हरिश्चंद्रगड कळसुबाई वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणतो, आणि ही वाईल्ड लाईफ सँच्युरी सह्याद्री घाटामध्ये बनलेली आहे. जी वेस्टर्न घाट्स आपण म्हणतो ना, वेस्टर्न घाट्स हे सगळ्यात जुनं घाट म्हणू शकतो आणि डोंगररांगा म्हणू शकतो. सगळ्यात पहिलं आपल्या भारतामध्ये अरावली पर्वतरांगेत, दुसऱ्या स्थानावर वेस्टर्न घाट्स, तिसऱ्या स्थानावर विंध्य आणि सातपुरा, चौथ्या स्थानावर निलगिरी, आणि पाचव्या स्थानावर जे हिमालय आहे ते. तर हे जे डोंगररांगा आहेत हे एकदम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता इकडचे महाराष्ट्र जे डोंगररांगा आहेत हे बेसॉल्टचे आहेत, जे आपण म्हणू शकतो की लावारसने बनवले आहेत, आणि हिमालयचे जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने बनले. ते समुद्राच्या तळातून जमीन जी दबून वर निघालेली आहे त्याला लाईमस्टोन्स असे दगड आहेत तिकडे, त्यामुळे त्यांची शैली वेगळी आहे. आणि आपल्या वेस्टर्न घाटची आणि आपल्या सह्याद्री, वेस्टर्न घाटचा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, आम्ही तर सह्याद्री म्हणतो बाबा. सह्याद्री म्हणजे आपला प्राण, तिथे महाराजांचे पाऊल लागलेत. सह्याद्री जगायला शिकवलं आहे. एकदा तरी माणसाने सह्याद्रीमध्ये भटकावं, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. वळणावर असते, मजा येते. डोक्याची वळणे, वाहने हळू चालवा, महत्वाचं आहे. गाडी पळू नये, खड्डे बघावे, गाडीची काळजी घ्या, म्हणजे गाडी तुमची काळजी घेईल बाबा. रस्ते खराब पण तेवढे चालतात, इतके रस्ते तर आपण बोलू शकतो. उन्हाच्या तापमानाने एवढंच जोर पकडला आहे, रस्ते तर खराब होणारच. थोडे दिवस थांबा, पाऊस चालू होईल. झाडं खूप महत्त्वाचे आहेत. झाडं नसले तर आपलं आयुष्य बेरान आहे, बेरान. काय मजा येते अशा रस्त्यावर, काय करायचं. रोजच्या आपल्या जीवनामध्ये आपण धावपळ करत असतो, मेहनत करत असतो, स्वतःला वेळ देत नाही. हे अशा काही गोष्टी करायच्या वेळी आपल्याला स्वतःला समजायला वेळ भेटतो. आयुष्यामध्ये काय करायचं आहे पुढे आयुष्यामध्ये, आणि सगळे पुढे निसर्गाशी आपण एकरूप होतो. तर इथे तुम्हाला हे दुकानं दिसत आहेत, हे दुकानं सध्या बंद आहेत, पण हळू जसं जसं पावसाळा चालू होईल हे सगळे दुकानं भरलेले असतात. कारण इकडे गावकरी लोक आपले रोजचा उदरनिर्वाह करत असतात. काही लोक कंच विकतात, काही लोक लिंबू सरबत विकतात, आणि वेगळीच मजा असते एकदम. आता इथं काही लोक आंबे विकत आहेत, जे आंबे खूप जुने आहेत, करवंदे आहेत. आता तुम्हाला बघा डोंगर दृष्टिक्षेपामध्ये यायला लागला आहे. सह्याद्रीचे डोंगर आपल्याला दिसायला लागले आहेत, किती मोठे आणि किती अफाट आहेत बघा. वाह, सुंदर. घर बसल्या मिळतं मला सांगा, सुख नक्की म्हणजे काय असतं ते. घर बसल्या मिळतं. हा भैरवगड आणि हे माळशेजगडचे डोंगररांगा. ही गाई एकटी चढते आणि मी आपल्या एकटा थांबलो इकडे. गाडी, सगळ्या गाड्या मस्त जात आहेत. आपली गाडी बघा कशी मस्त सजलेली आहे. ही आपली गाडी.
आणि मी इकडे. चला आता निघायला पाहिजे आपण. चला निघूया. गावाकडे चाललेत आपल्या बैलांना घेऊन आपल्या गावी. आपण पण जाऊया आपल्या गावी. चला. हाय. थोडं कास ॲडजस्ट करू इकडे पण. घेर उतरूया. दुखायला थोडा ब्रेक घेणं गरजेचं असतं. चला. वा. थोडासा ब्रेक घेतला आपण आता चढायसाठी. असा भरपूर ब्रेक घेतला आपण. फर्स्ट टाइम ब्लॉगिंग करतोय तर मला ओके. आता माळशेज घाटचे वरणे चालू आलेत. आता माझी बॅटरी डिस्चार्ज झाली होती आणि आता मी लावलं आहे आपल्या बाईकच्या चार्जरला. बघू, होप सो वर्क केलं तर खूप छान. हा जुगाड मला चांगला होऊन जाईल. फक्त चालू राहायला पाहिजे बस चार्जिंग. त्याची गाडी वाटतं थांबलेली आहे. काय लोक पार्टी करत आहेत माहीत आहे. गाड आपण चढतोय. गाडी थोडा इथं गाडी पलटी झालेली आहे. इथं नेहमीच आहे. रात्रीच्या वेळी गाडी पलटी होतेच. जास्त ओव्हरटेक करायच्या घाई करायची नाही. तर पोलिसची चौकी पण आहेत. इथं थोडंसं थांबावू शकतो आपण जर आपल्याला ब्रेक घ्यायचा असेल तर. हे सेल्फी पॉईंट आहे इथं. विश्रांती वेळ. आता पावसामध्ये हा टुरिस्ट प्लेस आहे. हा इथं मस्त झरणा वाहतो. छोटंसं मस्त वॉटरफॉल आहे. गाडी गेली आहे रिव्हर्समध्ये. आपल्याला 60 किलोमीटर गाठायचे आहे. बघूया. गाडीने आता रिझर्व दाखवलेला आहे पण 60,000 पर्यंत जाता रिझर्व. सो इट इज गुड. आलो आता वरती आपण. थोडे रस्ते खराब आहे इकडे. इट्स ओके. एवढं तर पाहिजेच. इतके तर रस्ते आपल्याला भेटणारच. हे तर काहीच नाही आहे. ह्याच्यापेक्षा खतरनाक रस्ते आपल्याला पुढं फेस करायचे आहेत आयुष्यात. आता आलो आहे आपण माळशेज घाटच्या मध्यावर आलोच आहे आपण आता. हा एक शाफ्ट आहे. टोटल सोडायचं नाही. टोटल देत राहायचा ताकी गाडी आपली पुश होते. लगेच गेअर शिफ्ट करायचा थर्ड गेअरवर. म्हणजे गाडी आपली इझिली मूव्ह करते. रस्ते चांगले झालेत माळशेज घाटचे. कारण आय थिंक 1-1.5 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा हे काम चालू होतं त्या रस्त्याचं. आता मेन घाट उतरताना आपले रस्ते कसे का तिथे रस्त्याचं काम भरपूर जोरात चालू आहे. बघू आता तिथे पण रस्ते जर चांगले झाले तर म्हणजे माळशेज घाट परफेक्ट झाला. पावसाच्या आधी माळशेज घाट कंप्लीट झालेला आहे.
लोकांसाठी. लाल परी हिरवी परी कशी आली? ओके. लिंबोबाचा डोंगर आभाळी गेला, लिंबोबाचा डोंगर आभाळी गेला, हे आदर गडी तुझा कधी नाही गेला, हे ठाकर गडी तिथं कधी नाही गेला, हे लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला, लिंगोबाचा डोंगर आभाळी. हाती नाही डोर ठाकराचा पोर, हे हाती नाही डोर ठाकराचा पोर, सूर्यावर गेला डोंगर गेला. आता या वळणावर आपल्याला महाराजांनी त्या काळी ही वाट वापरली होती. आय थिंक मला असं वाटतं सुरतेच्या लुटीनंतर ही वाट वापरली होती असं लोक म्हणतात. मी याच्यामध्ये कन्फर्म नाही आहे, पण ही महाराजांच्या काळामध्ये तुम्ही बघू शकता. इथं महाराजांचा फोटो दिसतोय आणि बघूया जरा वाचून बघूया काय दिसतंय आपल्याला. महाराजांनी त्या काळी ही वाट वापरलेली होती. याला पोस्टर पण तोडून टाकलेलं कोणी काय राव. चला जाऊ दे. जय शिवराय. प्राचीन नाव. तर त्या काळी ही वाट महाराजांच्या स्पर्शाने पावन झाली होती, माळशेज घाटची वाट. त्यामुळे इतिहास आहे प्रत्येक घाटामध्ये, प्रत्येक त्याच्यामध्ये आपल्याला इतिहास भेटणारच. अरे वा, आपले मित्र थांबलेत कशाला. हाती देही दो हे सूर्या आता आपण तिकडून आलो पार डोंगराच्या मध्ये चोट असं खोदले रस्त्यामधून आपण इथपर्यंत आलोय. सुंदर. लोक थांबले तिकडे. इथे देऊळे, आय थिंक कोणाचं देऊळे मला बघू दे. कोणा ब्रेक घ्यायचा तर ब्रेक घेऊ शकतात, इथे थांबू शकतात. इथे झरणा पण आहे. पावसामध्ये खूप छान झरणा भेटतो. वा वा, मारुती देवाचं मंदिर आहे इकडे.
पाया पडतो. अरे मी नाशिकला. हां नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. हां मग गाडी बंद करू दे. नाही अजून चालू नाही केलं आहे. जस्ट असं फीडबॅकसाठी. थँक्यू थँक्यू. तुम्ही मँग्रुव्सचे आहेत का? मँग्रुव्सवाले आहेत का? माझा मित्र पण आहे मँग्रुव्समध्ये. अरे रोहित. ए रोहित माझा मित्र आहे. अरे काय करतो इकडे? अरे अचानक निघालो. अचानक निघालो. आता इकडे सांग गाडी पुढे घेतो. हा गाडी पुढे घेतो. अरे इथे काय करतो पण? ओके मित्रांनो, आता आपल्याला मँग्रुव्सचे माझे मित्र भेटला. रोहित प्रशांत. खूप मजा आली त्यांच्याबरोबर. थोडा वेळ काढून गप्पा मारल्या, गोष्टी केल्या. मजा आली एकदम. एकदम सरप्राईज भेट होती माझी, रोहितची, प्रशांतची आणि त्यांच्या ग्रुपबरोबर. एक नंबर. एकदम प्राचीन मजा असते. तशीच मजा आपल्याला उन्हाळ्यात वेगळ्या प्रकारचे डोंगर दिसतात किंवा खरा रंग दिसतो आपल्याला. पावसाचा रंग वेगवेगळा दिसतो. खरा जो रंग आहे त्या दिवसात आपल्याला उन्हाळ्यात आपल्याला निघायचं इगतपुरला. आजूर मार्गे. ओके सो फॉर सो गुड. मजा आली. काही दमछाक नाही, पाठदुखी नाही, काय नाही. व्यवस्थित जर्नी चालली आपली.